नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपलं आता हे जे लोडिंग चालू आहे ते मधुकामिनी या रोपांचं लोडिंग चालू आहे। आणि हे लोडिंग म्हणलं तर श्री महादेव माने सर म्हणून आहेत, ते मोठे व्यावसायिक आहेत, फुलशेती उत्पादक आहेत आणि फुलशेतीसुद्धा आहे। तसंच सरांच्या ज्या मॅडम आहेत ते आपल्या पन्हाळा जिल्हा कोल्हापूरच्या तालुका जज आहेत। आणि अशा पद्धतीनं हे प्रगतशील शेतकरीसुद्धा आहेत आणि त्यासाठी त्यांनी 4000 रोपांचं नियोजन घेतलेलं आहे। तर हे बघू शकतो आपण की कशा पद्धतीने हे सॉर्टिंग करून भरायचं काम चालू आहे। आणि 4000 रोपं आपल्याला भरायचे आहेत। जवळजवळ 1.5 ते 2.25 एकर क्षेत्रामध्ये त्यांचं हे नियोजन आहे। 4x4 वर याची लागवड असते। आता याला आपण पैशाचं झाड म्हणतोय कारण ह्या झाडांच्या पाल्याचा फक्त वापर केला जातो, कारण ह्याला येणारं जे फूल आहे ते फक्त सुवासिक जरी असलं तरी त्याचा वेगळा काही उपयोग होत नाही, तर याच्या फक्त पानांचा वापर केला जातो। मित्रांनो बघू शकतो की आपण कशा पद्धतीची ही लंबुळकी पानं असतात आणि हे मधुकामिनीचं वैशिष्ट्य आहे की पानांचं आपण बघू शकतो शेप। आणि हे एकदा फांदी तोडली तर 8 दिवस या फांदीला काय होत नाही, त्याच्यामुळं बुक्यामध्ये किंवा फुलाच्या डेकोरेशनमध्ये जे काय वापरलं जातं हे पान तर ते कायमस्वरूपी हिरवंगार राहतं। खाली आपण ते बेस त्याला वाला करूनच स्पंज केला जातो, त्यामुळे ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती 15 दिवसावर म्हटलं तरी जात असते। असं जरी आपण नॉर्मली तोडून ठेवलं पान तर जवळजवळ 8 ते 10 दिवस या पानाला काही होत नाही। मित्रांनो असं हे मधुकामिनी आहे, पैशाचं झाड आहे। लोक म्हणतात पैशाचं झाड कुठं असते का, पण जर बघायचंच असेल तर मधुकामिनी बघू शकताय की कशा पद्धतीनं, आता जसं मग सांगितलं तसं हे बघू शकता की हे फ्लावर आहे, पूर्ण सुवासिक फ्लावर असते, पण फक्त हा डेकोरेशनमध्ये याचा यूज केला जातो ह्या पानांचा, फांद्यांचा थोडक्यात। आता ही 4x4 वर लागवड असत्या आणि लागवडीनंतर आपल्याला येणाऱ्या 4 महिन्यामध्येच ह्या रोपांचं कटिंग येतं आहे। डेली ह्याचं कमीत कमी 1.5-2 महिन्याला कटिंग असते, छाटणी असत्या। फांद्या 1-1.5 फुटाच्या फांद्या कट करून ह्या लावल्या जातात। आणि बघू शकतो की आपण हे क्वांटिटीवर मटेरियल जात असल्यामुळं आपण बघू शकतो की आपण पूर्ण हे जो प्लॉट आहे तो कामिनीचा आहे। दुसरासुद्धा एक प्लॉट आहे 2000 रोपांचा वेगळा, तो बुकिंग ऑलरेडी झालेला आहे। आणि त्यानंतर आज आता हे नवीन बुकिंग आल्यानंतर आपण ही जी रोपं दाखवली होती ती भरायचं काम इथं चालू आहे। आणि अशा पद्धतीनं ही रोपं आहेत मित्रांनो। आता ही आपली नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे। 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे, खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे, शासन मान्यता आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी विविध प्रकारची 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात। खात्रीशीर रोपं, अनुदानला बिल, शासन मान्यता नर्सरी ही आपली काही ठळक वैशिष्ट्य आहेत मित्रांनो। आणि रोपं ही बघू शकतो आपण, पुन्हा एकदा आपण बघणार आहे की रोपं खराब दिली जात नाहीत, कारण आता महाराष्ट्रातून ऑल महाराष्ट्रातून आपल्याला ऑर्डर येत असतात आणि ऑल महाराष्ट्र आपली सर्व्हिस आहे मित्रांनो। आता इथं स्वतः शेतकरी साहेब आलेले नाही आहेत, साहेबांची काही माणसं आलेली आहेत, आपले ड्रायव्हर आलेले आहेत, पण आपण जे नियोजन आहे ते कशा पद्धतीनं बघू शकतो की सिलेक्टेड माल, खराब रोप हा दिलं जात नाही। रोप हल्ला असेल, कुमकुवत असेल तर ते बाजूला ठेवलेलं आहे आणि सिलेक्टेड रोप घेण्याचं काम चालू आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीनं क्वालिटी सर्व्हिस, क्वांटिटीवर काम आणि सल्ला व मार्गदर्शन हे आपल्या नर्सरीतनं मिळत असते। त्यामुळे आपल्या नर्सरीला एक वेळ मित्रांनो अवश्य भेट द्या। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय, बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात। ऑल महाराष्ट्र सर्व्हिस आहे, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपलं प्लांटेशन झालेलं आहे। तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करून जावा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।